हसून हसून पोट भरण, परंतु महाराजांच्या रूपामध्ये दिसतात आपल्याला कृष्णाचे किरण, म्हणून सगळे लोक जातात त्यांना शरण. म्हणून आपले महाराज रवी किरण यांचा सत्कार सर करतील. सर चला. सर 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 लवकर 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 कोणाला हो संभाजी जाईन बाई का उतरला जयाची कुवे तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. जय हो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा. हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम. संचिता वाचुनी भोग तो न गडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. अनिकारू सावे न लगे बहुता अनिकारू सावे न लगे बहुता. पुल्या संचिता वाचुनी या
म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातली यावरी तुका म्हणे भार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा विठ्ठल हिंदू धर्म की जय माता की जय मोठे बाबा की जय रत्नसिंग बाबा की जय कृष्णाजी माऊली की जय दामोदर बाबा की जय जनार्दन स्वामी महाराज की जय राजाराणी सरकार की जय सावले सरकार की जय बोले बाई सब संतन की जय वेळा अनेकारू सावे न लगे बहुता अनेकारू सावे न लगे बहुता फुल्या संचिता वाचनिया गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातली यावरी तुका म्हणे भार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरत्यं परम पुंडलिकाय दातुन मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी ओम नम जय देवी प्रतिपाद्या जय जय संस्वद्यात्मरूपा देवा तुची गणेशुचा कलर्थ मत प्रकाश मने निवृत्तदा स्वबधा हरी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटी शयनम बालमुकुंदम मनीषा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृत मित देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार कि राधा मेरी स्वामी ने मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप
पियाना संग गोपियो गुलाम लानारी गानी हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में नाना रे गणना हमारे हरि कीर्तन में नाना रे गणना हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रजधूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि कानादेशामध्ये जर मी कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन आहे, देवा जर मला तुमची भेट घ्यायची जर तुमचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. नारद महर्षी म्हणतात शोधायची गरज नाही, मग आवाज पण द्यायचं म्हणल्यावर तुमचं एक नाव नाही ना, तुमच्या हजारो नाव आहेत. हो, एक गुजराती भजनामध्ये परिचय देताना सांगतात हे हरि तारू नाम छे हजार प्रभु तारू नाम छे हजार किया नाम लिखबे कंकोत्री काना तारू नाम छे हजार किया नाम लिख. तुम्हाला हक्क मारायचं म्हणलं तर तुमचं एक नाव नाही ना, तुमच्या हजारो नाव आहेत, त्याच्यातून कोणत्या नावाकन तुम्हाला हक्क मारायचं हे कळत नाही. नारद महर्षींना देवानं सांगितलं मला हक्क मारायची गरज नाही, जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजरी असते. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजरी असते असतं पंढरीश पांडुरंग परमात्मा नारद महर्षींना सांगतात. मग मला आवडेल सांगायला की भैया जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजरी लावतो. मग पंढरपुराचा मालक जर वारुडमध्ये कीर्तनाला हजरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे काणूबाई माता असेल किंवा वणीगडाची देवी असेल, इकडे मनुदेवी असेल, मग आपल्या कानादेशाची देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येतो तर माझा विश्वास असा आहे की माझ्या कानादेशाची देवी येतच असेल. मग खास करून कानबाई माता असेल, नांदुरीची सप्तशृंगी असेल, किंवा जळगाव साईड मतलब चोपड्याकडे मनुदेवी असेल. देवी आलेलीच आहे, हा माझा भाव आहे. आणि आलेल्या देवीचा अर्थ आरस केली या बसून घ्या आई खेळत आली यान मायला कुशाल खेळून आई खेळत आली यान मायला कुशाल खेळून आई खेळत आली मायला कुशाल खेळून आई खेळत आली मायला कुशाल खेळून अरे बाई बाई कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या अरे बाई आई खेळत आली मायला कुशाल खेळून. हरी भोगतो नगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज. आणि हो, तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल हरी भोगतो नगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. खर तर कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्याते, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली वारुड नगरी संतांच्या पदस्पर्शाने मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम किम निमित्ताने आपल्या गावातील सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आमचे सर सदाशिव पाटील सर यांच्याकडे सत्यनारायणाचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे.
त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. खरं तर सरांनी मला अगोदर कॉल केलाच नाही. आमचे लहान महाराज आहे अजय महाराज. अजय महाराजांना सांगितलं की महाराज आम्हाला रवी किरण बाबांचं कीर्तन पाहिजे. आमच्या अजय महाराजांनी मला कॉल केला, पण कुठेतरी असं कच्चं पक्क होतं ते. म्हणजे मामाना मनमा होतं बा पोर दी टाकू असं, पण असं फिक्स नाही होतं बोलीन कोण बा असं. मग मध्ये कोणीतरी असल्याशिवाय ते नातं संबंध जुडत नाही. सक्का मामान पोर सुद्धा कोणतरी मधमा पडाशिवाय पोर भेटत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय रिलेशन आणि नातं जुडत नाही. मध्ये आले आमचे चंदूबाबा आणि चंदूबाबांनी सांगितलं महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल, कारण ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे ते माझे शालेय शिक्षणाचे गुरु आहेत. म्हणलं तुमचे गुरु काय ना आमचे गुरु काय. म्हणलं मी येतो नक्की, काय हरकत नाही. आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलेलं आहे. आल्याच्या नंतर समाधान वाटते की बाई इथं सगळे गावातील भजनी मंडळ असेल, आमचे चंदू बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, आमचे कल्पेश बाबा असतील, इकडे आमचे मनोज बाबा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आणि आपल्या गावाचे अजून दुसरे कीर्तनकार म्हणजे आमचे विशाल बाबा असतील. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे भाऊ, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. यूट्यूब चॅनलचे मोराणेकर, बोलू नका. जर भाव असेल भगवंताला भेटायचा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, असा जर मनात भाव असेल, खरा भाव असेल आणि मनापासून असेल तर भगवंत सुद्धा भेटतो. इथं तर कीर्तनकार रवी किरण महाराजांना बोलवायचं होतं, एवढं विशेष नव्हतं. पण आमच्या ताई साहेबांचा, आमच्या दिदीचा खूप आग्रह होता की भाई रवी किरण महाराज आले पाहिजे. आणि कसं असतं ना, भाव चांगला असेल तर भगवंत भेटतो. रवी किरण महाराज काय गोष्ट आहे नाही का, भाव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. श्रावण महिन्याच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. पहिले तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल, श्रावण महिना म्हणजे इथं लिहिलेलंच आहे पवित्र, लिहिलेलं आहे पवित्र. मग पवित्र ते असतं ज्याला वाईटाने स्पर्श केलेला नाही, ते पवित्र नाही का. ते पवित्र म्हणजे हा महिना पवित्र आहे. हा महिना पवित्र आहे म्हणून सर्वात जण हा महिना नियमनं पालन करतस. तुमनाकडे करतस का? श्रावण मा बाकी जण चप्पल घालतात नाही, श्रावण मा मांस मच्छी खातत नाही. पवित्र महिना आहे मनीषीन. 11 महिना ना ठीक आहे बा, मन सांगेल समजे ना तुमले ते पापडी का बो श्रावण चालू आहे हो. आणि 11 महिना वाढ रही, टाक रही, रसा टाक रही, बट टाक रही, खालते काढ रही. आणि 1 महिना मध्ये देवले फुसलायली शात का तुम्ही? 11 महिना पाप करेल विसरी घ्यात का? विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर भगवंत रजेवर उतरतात. उर्वरित 4 महिने दुसऱ्या एकादशी पर्यंत भगवंत निजलेले, पोहडलेले, झोपलेले 4 महिने सगळ्या देवांवर जबाबदारी. हा महिना सुद्धा महादेवापासून सुरुवात आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून महादेव ना, आज श्रावण महिना चालू आहे, 3रा सोमवार आहे. महादेववर पाणी टाकणार आडेव सर्वच होतील. 100 मै 99% होतील. बरोबर आहे ना? तुम्ही थांबी जा. आता या बहिणीसले विचारस मरी माय का पहिला मास किडा पाडायला लाग्या हो माय. यान सत्यानाश होई जाय दरीने आमनाच किडा पाडस हो मरी जाय जो. खरं तर महादेवाच्या मंदिरावर जाऊ नका असं माझं दुमत नाही. गेलं पाहिजे. आपण हिंदू धर्मातले लोक आहोत. आणि मी तर ते प्रदीप मिश्रा महाराजले त्या गोष्टीच मानतो. बाकी ना काय का किडारा आहेत ना. हो जन बच्च सर्व लोके, हो महिला माता पुरुष मंडळी सर्व असले महादेवना मंदिरवर जावायला लायती ना बिचारानी. त्याला धन्यता देव तेवढी थोडी त्या गोष्टीच मा. फक्त बहिणी सोन त्याला लिमिट ठेवत जा. हा ते श्रावण चालू आहे ना. बाकी नाही बाया असं वावरमा चालता चालता गली रस्ता तरी चालता चालता एक ताई ती दुसरी बाईली विचारा ती का माय म्हणे आज काय महादेव ना मंदिर दिखण्यात नाही ताई तुम्ही सकाळ. हाया माय म्हणे मी कोरा महादेव दोई म्हणून पाय ठामा म्हणे.
आईबीन कोरा महादेव दोई म्हणे, दुसरा दिनले आईबीन 2:30 वाजायला महादेव दोई म्हणे. आता माल सांगा, महादेव धुणं काही चुकीचं नाहीये, पण कमीत कमी देवले झोप होते द्या. तुम्ही का पुढे पुढे जेवणे करीन डायरेक्ट महादेव दो आलेत नंबर लावशात बहिणीवर राहत ना. हा, आणि ते पण महादेवाची सेवा करत असताना अंतकरणामध्ये भाव शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता करणं महादेव जर सांगच होईल, ऐ मला पान टाक दे ना अंग आले ठाय का बटा कडे गर्दी जाय पहिले महादेवराव मंदिरवर जाय येऊ द्या. उलट तो महादेव सांगे बहीण गरज राही, तू जर उन्हीत मन पार्वतीला बिगाडी जाशी आटीने. पहिले घरनी सेवा तर नंतर मंदिरमा सेवा, तर ती सेवा करीये. विठ्ठल तुकोबारायांचा कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? झाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय भैया, कर्म करत असताना सावधगिरी न करा, नाही तर भोगावं लागतंय. सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही, म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करायचे. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. हा, तुम्ही जर येड्या बाबूला उन्हात आंबा तोडायला घ्यात आपली ठेवटी यायचे का तडे? जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करा, नाही तर भोगावं लागतंय. तुकोबारायांचं मत आहे, आपलं घरचं काही सांगत नाही. लक्षपूर्वक आहे का? कर्म कसं भोगावं लागतंय? तुम्ही पेरणी करतात, आपल्याकडे गव्हाची पेरणी करतात. गव्हाची पेरणी करत असताना किती किलोची बॅग असते? बोलू नका. किती किलोची बॅग असते? 30 किलो 40 किलोची बॅग असते. ती बॅग तुम्ही मोटरसायकलवर ठेवून पण शेतापर्यंत पोहोचवतात. पेरणी करत असताना 20 किलो 30 किलोची पेरणी करतात, पर जेव्हा काढतात गहू तो मोटरसायकलवरच वाईल येतच का? पेरणी करत असताना मोटरसायकलवर ठेवून घेऊन गेले, फक्त 30-40 किलोची बॅग होती म्हणून. पण तिकडनं आणताना तुम्ही क्विंटलने आणतात. मग मला सांगायला आवडतं, जर पेरणी करत असताना किलोने करतो, आणताना आपण क्विंटलने आणतो, तसं कर्म सुद्धा आहे. करत असताना सावधगिरी न करा कोणतंही कर्म, नाहीतर 4 पटीनं भोगावं लागतं. त्याचं अजून उदाहरण देईल. हो, ऐका. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस रिप्लाय देतात, राम 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 राम. जर तुम्ही तिथं उभा राहून आवाज दिला दर्याखोऱ्यांमध्ये राधे राधे, हा, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 3 वेळेस रिप्लाय देतात, राधे राधे राधे. एकचदा बोलले पण 3 वेळेस रिप्लाय येतोय. तसंच कर्म सुद्धा आहे. तुम्ही राधे राधे म्हणलात तर तुम्हाला दर्याखोऱ्या 3 वेळेस राधे राधे म्हणतात. तुम्ही दर्याखोऱ्यांमध्ये राम म्हणलात तर दर्याखोऱ्या 2-3 वेळेस तुम्हाला राम राम म्हणतात. पण त्याच दर्याखोऱ्यात महाराजनी तुम्ही जर म्हणनीच, मग दर्याखोऱ्या काय म्हणतात? एरिया म्हणा, सोनचिड म्हणा, दादा म्हणा, असं म्हणस का? तुम्ही जे म्हणणार आहे तेच रिप्लाय ऐकायला भेटतं. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करा. साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे, तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या गोष्टीवर आम्ही विश्वास तसा करायचा. जर विश्वास बसवावा लागत असेल तर तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल सांगावं लागेल, उदाहरण सांगावं लागेल. माझे तुकोबाराय काय उदाहरण देतील? आपण तुकोबारायांची पायाची धुरे बनू शकत नाही, पण मी आता उगा प्रयत्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. एका कसायाच्या हातून गाय सुटलेली आहे. कसायाच्या हाती गाय सुटलेली, गाय सैरा वैरा धावत्या. गाय तिचा जीव वाचवत्या आणि कसाई गायच्या मागे धावत होता. गाय तिचा जीव वाचवण्यासाठी जोरात पडत होती. गंगेच्या काठेनं गाय पडत होती. तिथं एक ब्राह्मण स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाईदादानं बघितलं आणि कसाईदादाला वाटलं की आता गाय माझ्या हाती लागणार नाही, मग आता आपण कोणाचा तरी सहारा घ्यावा. ब्राह्मणदादा स्नान करतात. ब्राह्मणदादांना आवाज दिला, ब्राह्मणदादा होत नाही, तेवढी गाय धरून द्या. तेवढी गाय धरून द्या म्हणल्याच्या नंतर ब्राह्मणदादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले आणि गायच्या समोर जाऊन 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केले. गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाईदादाने यावं, गायला धरावं. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले श्रोतेगण, मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कसायानं गाय धरली असन, कापली असन आणि खाल्ली असन, नाही का? चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणले, वारकरी बाबा पुन्हा का चाललात? म्हणले काय नाही बेटा, पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो, पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं, तुझ्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला.
वारकरी बाबाला घरी नेलं जेवायला. जेवण वगैरे झालं, वारकरी बाबा घरातून काढता पाय घेत आहेत. तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं, बाबा कुठे चाललात? म्हणले काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही दोनच नवरा आणि बाईक पाहतो. म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो मंदिरावर झोपायचं, त्या घरी पण झोपायचं, त्या घरीच झोपतो म्हणलेले की. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला, दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या. इथं आईन मध्ये रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. आईन मध्ये रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई उठली, वारकरी बाबाच्याकडे आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. पहिले तर मला सगळ्यांना विनंती करून सांगायला आवडेल, हा जो दृष्टांत आहे हा संतांचा आहे, अजिबात फेक सांगत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, याच्यातून कोणी वाईट काढायचं नाही. हो, जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं असतं, काही काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढायची, आणि काही काही लोक वाईटमधनं सुद्धा चांगलं काढतात. बघायची चांगली आहे. जर नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ दिसतं, आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो, नाही का? बघायचं आपल्याला, काय बघायचं ते लक्षपूर्वक आहे का. ऐन मध्यरात्र बाई जवळ गेली आणि वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो, असले घाणेरडी काम आम्ही करतच नाही बाई. बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करावी लागते. वारकरी बाबा म्हणले, काय बाई आहेस? अगं तुम्हाला जेवायला घरी आणलंस तेव्हा वाटत होतं बाई काय संस्कारी या. तुम्हाला झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं बाई काय परमार्थी का. पर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडी विचार आहेत म्हणले. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणेरडी कामं करत नाही. बाई म्हणते, ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका वारकरी बाबा, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी अजिबात ऐकत नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. नवरा झोपलेला नवरा बघितला आणि वारकरी बाबानं बोलायला सुरुवात केली, काय बाई आहेस? तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आलीच कस काय? बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुराड काढली, नवऱ्याची खांड केली, झोपेतच नवऱ्याला ठार केलं. आता म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा ना. वारकरी म्हणतो, बाई आम्हाला संतांची शिकवण आहे, आणि खरं तर सगळ्या वारकऱ्यांना तुकोबरायांची शिकवण आहे. जाई व तू माते न करी सहाय्या सामी विष्णुदास. आम्हाला तुकोबरायांची शिकवण आहे. परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते. हो, परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते, ही तुकोबरायांची शिकवण आहे. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा हाता का नवराही मेला, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही. आता मी लोकांच्या नजरेत पडेल म्हणून जरा हुशारीनं काम केलं बाईनं. आईंमध्ये रात्र बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. म्हणले, बेटा काय झालं? बाई सांगायला लागली, बाबा मी माझा नवरा घरात झोपले होते. या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा या वारकरी बाबांना जीवे ठार मारले. या खरं होतं का होते? खरं होतं का? कधी कधी ना चांगला माणूस बी फसस बरं. हा, खोटा मा चांगलं माणूस बी फशी जास. आणि आडे तसंच होईल शे. वारकरी बाबावर खोटा आड आलेला समधी गावातील लोक जमा झाले. कुणी म्हणतं याला गडफास लावा, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं जाळून टाका. हो, पर एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणे असं काही करू नका. हा वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परश्रीबद्दल वाईट विचार आहे. त्याने एक काम करा, जे हात परश्रीच्या आबरूवर टाकत होता ना ते हातच तोडा. याचे हात तोडून याला मोकळं करा, म्हणजे याचे तुटलेले हात बघतील आणि दुसरे वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही. याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आणि वारकऱ्याला मोकळं केला. वारकऱ्याला मोकळं केलंय. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरलाय. डोळ्यातून गडगड अश्रू वाहतात. पंढरपुरात प्रवेश, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश, भगवंताचं दर्शन घेतलं. दोघं हात, मतलब हात तर नव्हते पण डोळ्यातून गडगड अश्रू व्हायला लागले. आणि भगवंताला सांगायला लागला, देवा ज्या हाताकन मी टाळी वाजवत होतो ते हातच माझे हिरावलेत. अरे ज्या भगवंता तुझ्यासाठी पायी चालत होतो, ज्या हाताकन टाळी वाजवत होतो ते हातच माझे हिरावले. देवा ऐकणारे, जर तुझी पायीवारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला दयावंत कोण म्हणणारा, तुला करुणावंत कोण म्हणणारा जगाच्या मालका. तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या वारकरी बाबाला सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे कर्म तुमचं तुम्हाला भोगावं लागते. म्हणले, कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही. म्हणून कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय तुम्ही धरून द्या. तुम्ही काय केलं? गंगेवर स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली.
गाय जागीच थांबली म्हणून कसाई दादानं धरली आणि तिला कापली. या हातांमुळे गायला थांबावं लागलं, तिचा जीव गमवावा लागला, म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्मा झाले तेची भोग आले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. देवा, माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण मला एक सांग ना. माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पर तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसाई आहे आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. त्यानं जसं तिची खांड केली, तिने सुद्धा त्याची खांड केली. केले कर्मा झाले. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. इथं बसलेल्या माझ्या मायांना सांगेल, मायांना सांगायची गरज नाही, पहिले सुरुवात बहिणींपासून करेल. माझ्या बहिणींना विनंती करून सांगेल, माया हो, तुम्ही जेव्हा माहेरहून निघतात ना, हां कसं असतं, माहेरून निघतात ना, तुम्ही तुमच्या भाऊजाईला, तुमच्या वहिनीला सांगतात, वहिनी आता पाणी पाऊस आहे ना, दिवस येत मन बापले सकाळ मा चहा लागायची, एक कप चहा काय देत जाय म्हणजे सांगतस ना. हां मग तसं तुमले बस तसा विश्वास आहे ना की मन वहिनीने मन बापले किंवा मन मायले सकाळ मा एक कप चहा बनाई द्यायला पाहिजे. हो जसा भाऊ जाईन करते तुमले अपेक्षा आहे ना, तसं जात बी तुमने ननींनी तुम्हाला कडते ना अपेक्षा. हां आता जर सासू सासराले सुखी ठेव ना बहिणी सोन, शपथ सांगस, तुम्ही जर सासू सासराले सुखी ठेव ना, तर तुमना मायबापले बी तुमने भाऊ जाई सुखी ठेन. पण आटे जर तुम्ही सासू सासरासले गोमाल गोमाल कर, मग तुमनी भाऊ जाई तुमना मायबापले कुमचाड कुमचाड कराशिवाय राहू नये. कारण आपला जुना लोकेशने म्हणे, शेजीन उसनवारी या हाती लेवणी, बरोबर आहे ना. आखो आखो सोपं करी सांगल, सुईन मागे सुलान मागे. हां मनीषीन कोणतं बी काम करत असताना सावधगिरीनं. हाय फक्त सुनबाईसले सांगा असं नाही, बाकीने म्हातारीसले बी सांग नाही. तुम्ही बी जरा नेमन राहत जावा बहिणीसं मायासं, तुम्ही उजीच किडा पाडती. सुनबाईले लिशनी पोरगा जर मोटर काय म्हाताऱ्या बडी बडी, जर सुनबाई जर कांडोनी गाडीवर बसून जास ना, लगे गली आली नाही बाईसले दकवो बिकू दकवो, ती कशी मजानं मुसळत आणीन बटणी दकवो. आणि लक्ष्मीपूजन करीश नाही, जर जवळ अंडेरले बसाडीन लयस ना दल्लीवर का पापडी टाके ना, तरी सुद्धा सांगा दकवा बिकू माय म्हणी सोनचिडी, काय मजा नाही बडी म्हणी हो माय, तुनी सोनचिडी दुसरानी मजा ना मुसळानी. मराल वेळेवर चहा भेटी तुले वाय बारले. एका हाताने टाळी वाजत नाही ना, ते उगवणार आहे. अजून थोडक्यात सांगतो. हा दृष्टांत संतांचा होता. जर साधू संतांना भोग भोगावा लागत असेल, मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला भगवंत सोडणार आहे का? मग तुम्ही म्हणसान महाराज आपल्यासाठी, आपल्यासाठी उदाहरण सांगतो ना, सत्य घडलेली घटना आहे. बाप जरा बोलका होता, सुनबाईला वाटलं माझा सासरालाही बडबड करतो, नवऱ्याला सांगितलं तुमचं म्हाताराली कटकट करतं, मग म्हणे म्हाताराला कुठेतरी काढा. पोरगा म्हणे जर म्हाताराला वृद्धाश्रम टाका ते भाऊ बंद किंवा नातेवाईकच महासुई जाई, त्यापेक्षा असं करत म्हाताराला मारीश टाकच म्हणे. म्हणे पप्पा म्हणे काय भाऊ, म्हणे तुमले तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लई जा नाही म्हणे. म्हाताराला फोर व्हीलर गाडी मा बसाडीन तीर्थक्षेत्रात नाव करी लई घ्या, बरोबर ना हो, नदी काठी लई घ्या, हात दरीशनी गाडी माही भाडे उतार म्हाताराले, बाहेर उतार म्हाताराले गुडगाल पाणी लागल्या तर म्हणे भाऊ आठ बशीन अंग धुईलू का नाही म्हणे पप्पा चला पुढे. गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे बावडेव, आठ बसूर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे. कंबरनं पाणी छातीला लागायला लागे म्हणे बावडेव, बसू कर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे. आता गळा लागून पाणी यायला लागे म्हणे बावडेव, तू आठे तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लिहिले का तुला बजेट बदली घ्या रे भाऊ, तू का आठे म्हण लेंडर पूज करायला लिहिले रे बावड्या. बावड्या तुला बजेट मला समजी घ्या, तू मला आठे मारायलाच लयेल, पण एक काम कर म्हणे काय पप्पा तू जागा बदलाई टाक. पोरगा म्हणे पप्पा तुमनं ध्यान माहिती मी तुमल्या आठे मारायला येईल म्हणे. मग मरण आठे पंचशे आणि जागा बदलायच नाही ते मरणच आहे, कारण मी तुमले मारायला येईल कोठे भीते मारसूत म्हणे. पण तू जागा बदलाव बावड्या म्हणे. भाऊ जागा बदलाव म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती मी मारायला येईल आठे बी मरण जागा बदलायच नाही बी मरणच आहे, मला बडं समजी राहणार बावड्या, पण तू जागा बदलाव म्हणे. पप्पा मरण आहे बी ध्यान मायल्यावर जागा का बदलावा राहणार म्हणे. भाऊ गोष्ट अशी ज्या जागावर तू मला सोड राहणार ना, आई जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदलाई टाक म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही जे पेरणार आहे, जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. पहिला दृष्टांत संतांचा, मध्यंतरी सांगितलं तुम्हाला आपण संसारी लोकांचा. संसारी लोकच नाही का अनुभव सांगत,
तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं जीवन चांगलं असतं. ज्या दिवशी कर्म चुकीचं असेल त्या दिवशी आपल्याला आपला भोग भोगावा लागतो. उदाहरण म्हणून सांगतो, ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचू शकत नाही, आणि ज्या दिन मरण नाही त्या दिन दुश्मननी मागितली गाडी ठोकेलवर बी माणूस मरत नाही. हा बरं का, लक्षपूर्वक ऐका. जसा म्हातारा बोलका होता तशी म्हातारी बी बोलकी होती घरमा. सुनबाई बी तीच विचार करे. एक ती म्हणे मायमंद सुन सासूबाई बोलती कटकट करस, नवराल म्हणे तुम्ही माईल कुठेतरी काढा. त्या भाऊनी बी तसाच विचार करा, म्हातारीला मारीस टाकस म्हणे. म्हातारीनं गासोडं बांधली ना, दुसरा मजलावर लगे रातले जेवण बिवण आटोपणं, मग गाव शांत वेगळी. दुसरा मजलावरती गासोडं बांधीन म्हातारीला फेक दिना. पाय ठामा म्हातारी पोऱ्याना दरवाजा ठोके म्हणे, बावड्या दरवाजा उघाड रे भाऊ. दरवाजा उघाडा, माय दिकनी म्हणे माडी. काय रे भाऊ, दुसरा मजलावरती फेक दिना तरी बी. भाऊ तू जो वरती फेका ना तो खाल कपाशीन गाडी भराय राहील ती म्हणे. मरण नाही तर मरणार नाही, मरण नाही तर मरणार नाही. पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बाप आणि आपली माय सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. मग तुम्ही म्हणसाल महाराज, जो स्वतः न्यायाधीश आहे, जो भगवंत स्वतः न्याय करणार आहे, तो न्याय काय करत असेल? स्वतःला वाचवतो का? तो स्वतःलाही वाचत नाही, म्हणजे स्वतःलाही वाचवत नाही. कर्म भोगायलाच लावतो स्वतःलाही, स्वतःला सोडत नाही. तुम्हा आपल्याला काय सोडणार आहे? मग स्वतःला कुठं सोडलं नाही तुम्हाला सांगतो. भगवंतनी जो धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते, पायात आडी होती देवाच्या पायात आडी होती. देवाच्या पायाला पद्म होतो, तो पद्म चकाकत होतं. चकाकणारं पद्म बघितलं आणि बघितल्याच्या नंतर एक शिकारीला वाटलं की कोणीतरी प्राण्याचा पक्ष्याचा डोळा चकाकतोय. जसा बाण सोडला तसा भगवंताच्या पायाला बाण लागल्याच्या मतलब अंगुष्ठाला लागण्याच्या नंतर भगवंताचं मरणच अंगुष्ठात होतं. भगवंताचा टहादिशी आवाज त्या शिकारीच्या कानी पडला. शिकारी सैरावैरा धावत आला. आपण कोणातरी मानवाला बाण मारलेला. जवळ आले, बघितलं मानव पण कोणा? आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलेला. जवळ आले देवाच्या आणि देवाला सांगायला लागले, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला. मला असं वाटलं कोणी प्राणी पक्षीचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडलेला. शिकारी रडत होता. माझ्या भगवंतानं जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. शिकारीला सांगितलं, दादा रडतोय कशाला? अरे हे माझं कर्म आहे, मला भोगावं लागते. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तू बाली होता आणि मी राम होतो. रामानं देवाला कसं मारलं होतं बाबा? रामानं बालीला कसं मारलं होतं? लपून बाण मारला होता. मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारलाय, म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारलाय. हिशोब बरोबर आणि क्लिअर झाला. सांगायचं तात्पर्य असे, भोगावा लागतो. हो, संतांना चुकत नाही, देवाला सोडत नाही, मग तुम्हा आपल्यालाही सोडणार नाही. म्हणून तर तुकोबराय खास करून सांगता की भोगावा लागतो. अभंगाचे प्रथम चरण. भोगतो न घाडे संचिता वाचोनी, भोगतो न घाडे संचिता वाचोनी, भोगतो न घाडे संचिता वाचोनी, असा मधमा उठेल का बा पहिरा ना? हा हायपची नाही राही ना का? उसळ घसड करू का? मला फक्त सांगा. मला असं वाटणं बुवाडे मंदिर आहे बट ऐकणारा लोक होते म्हणे चिंतन मांडी राहणं. मला काय नाही, मला तुम्ही फक्त सांगा. मी युरियावर सुद्धा खोडे कमायले. तुम्ही सांगा फक्त, युरिया मारू का? हा मग त्यावर होते आपले काय सोपं आहे. विठ्ठल तो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. तुकोबारायांना साधकांनी केलेला क्वेश्चन, तुकोबाराय भोगतो न घडे संचिता वाचून, इथपर्यंत आम्हाला पटतंय. पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता करावे ते म्हणी समाधान. कसं शक्य? आमच्या जीवनामध्ये जर मोठ्या संकटाला तोंड देतोय, तोंड देत असताना तुम्ही म्हणता समाधानी जीवन जगा. कसं शक्य? आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही समाधानी जीवन जगलं पाहिजे, ठीक आहे आम्ही समाधानी जीवन जगू, पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला पटलं पाहिजे. मोजून 5 मिनिटात सांगतो आणि तुमनं मन सारखं करतो. हा फक्त 5 मिनिटं सांगत नाही, तुमनं मन सारखं करत. हो सांगितलं. आमच्या जीवनात जर काही संकट आलं तर त्या संकटाला तोंड द्यायची ताकद येईल, पण अगोदर आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी एक्झाम्पल पाहिजे. तुकोबाराय काय सांगतात? सुरुवातीला सांगितलं आपण ती लेवल गाठू शकत नाही, पण मी प्रयत्न करतोय. ऐका. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावलं. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर आपले रडतील यात विशेष नाही,
पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. लक्षपूर्वक ऐका. पांडव रडतील यात विशेष नाही, कारण पांडव पुत्र होता. पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. आणि जीवन जगत असताना माणसानं जीवन असं जगावं. आपले रडतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही. दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगूनच फायदा नाही. आणि काही काही लोकेशला अजून बी जगता येत नाही चंदू बाबा. काही काही लोक अजून बी जगी राहणार नाही. काही काही लोक अजून बी किडापाडा मास येतात. तेवढं बरं आहे बा. वारुड परिसरमा, नरडाणा परिसरमा तसा लोके नाही शेतच. तेवढं बरं आहे. आगो किडा पाडणारा तुमच्याकडे बटा चांगलाच येत ना. हां, काही काही लोकेच ना स्वभावाचा असणार, त्यातले स्वतःना दुःख मा इथलं दुखी नाही, इथलं दुसरा सुख मा दुखी राहतच लोके. हो, आता म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल होईल आहे इंस्टावर. बोलू नका, बोलू नका भाऊ, बोलू नका रे. आपासून दादासून बोलू नका रे. फुकट का बोलतस मग भेटताना तो म्हणत चित लागत नाही बोलायला. बाय बार फुकट दम तशी येडाच नाही माय. आपला बोलाने किंमत व्हायला पाहिजे. स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाही, एवढे दुसऱ्याच्या सुखात लोक दुःखी आहेत. हो, मी गली तरी चाल राहीन तू. आम 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी पडेल होता. गली तरी चालता चालता एक उंच ओटानं घर होतं. एक म्हातारा बसेल होता. मन बाबान वय नव्हता. बाबा एकदम तोंड उतारीन बसेल होता. मी जोडे गो म्हणतो, का हो बाबा इथलं चेहरा पाडीशीन का बसेल, काय वय नव, काय नव म्हणे महाराज शिल गाव. आता म्हणतो बाबा इथला नाराज का बरे, जाऊ द्या हो महाराज. अरे वय न काय म्हणतं बाबा, शिलगाव महाराज येरले पाणीने. म्हणता आता ते पाणीच कमी पडेल, पावसाळाच कमी होईल, प्रत्येक येरले पाणीने. इथलं काय दुःख व्यक्त करा ना, विषय तो नाही हो महाराज. म्हणतं मग आपली येरले पाणीने यानं दुःख नाही म्हणे आपले. म्हणतं मग बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे महाराज. म्हणतो पुरं उलगेल वावर रे भाऊ आई. कितला वायपार धंदा आहे लोकेशना. हां, मी या गोष्टी असा पॉईंट नोट करत बरं का. आणि तुम्ही बी तरुण भाऊसले आपला कीर्तनमय संदेश आहे. या असा किडा पाडणार कितला करा आहेत ना, आपल्यावर जडणार कितला करा आहेत ना, याचनीकडे ध्यान देऊ नये. जर सक्सेस व्हायचं असेल ना, आपलं ठरलेलं उदाहरण आहे, सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. हां, शपथ सांगतो, शपथ मायच्या अजिबात ध्यान देऊ नये. एखादा पोरग जर काही करायला लागलं ना चंदू बाबा, एखादा पोरग जर काही करायला लागलं ना, काही शानला चौकमा बडीशने का रे तात्या, मै अहो भाऊसाहेब ना पोऱ्या येळांगत काही बी करच बो. आखो तात्या त्यांना 3 वायबार रास शिलगाव रे येडे झालं ते. दोन्ही किडा पाडतस, अर्धा तास चावतस, त्यांनी निंदा करतस. आणि तो पोरगा सक्सेस होय का त्यांना धारमा जातो. बावड्याव पेडा बिडा काय काढ राणा गु कायले गु. तो जवळ काय कर रांधा, तो किडा पाड रांधा का रे उलगेल वावर. आणि आता त्यांना पण पेडा मांग राय ना गु खायले. कितला वायबार धंदा आहे. आपण तुम्हाला सांगतो जीवन जगायची पद्धत बरं का. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. जडे चांगलं करायला जाऊ का तडे किडा पडतसच. हो, मागच्या वर्षाचं आपलं ठरलेलं उदाहरण आहे. लाईट कशासाठी लावतो दादाश्री आपण, लाईट कशासाठी लावतोस आपण, उजड करांसाठी, बरोबर आहे ना. लाईट चंदू बाबा कशासाठी लावतो आपण, उजड करण्यासाठी नाही का. हा, लाईट उजड करण्यासाठी लावतो, म्हणजे उजाया पडायला पाहिजे बा असं अंधार घालवण्यासाठी आपण लाईट लावतात, बरोबर आहे ना. जटे चांगलं करायला जाऊ ना तटेच किडा पडतस, जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतस. बरोबर आहे ना. मन बोलणं समजी राहणार ना. पण जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर किडाशनी वर्ष लागू नाही. कारण मला एक तरी लाईट असा देखाडा किडाशले बॅन बंद पड जायले. हा, अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातील. मला काल दिन रात्री आखो चालू होणार. मनीषीन जीवन जगणं ना ती लाईटनाकडे देखील जगू. बुकणारच नाही वर्षे किडा वर्ष ध्यान देऊच नाही. सक्सेस व्हायचं असेल तर बस. काही उदाहरण इथलं भारी आहेत ना. मी चालता चालता एखादी काही गोष्ट दिखणी ना त्यांना मावी शिकायला भेटस माले. जसं की तुम्ही नवरदेवाला बसवतात घोड्यावर, नवरदेव घोडावर बसाडतात. घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, जर नवरदेव तुमले मंडप पर्यंत सुरक्षित पोहोचांना होईन, व्यवस्थित पोहोचांना होईन, ते घोडाले जापड्या लावण्या गरज नसेल. जापड्या राहण्यात तर नवरदेव सुरक्षित जास, नाही ते टांगा पलटी घोडा फरार. हा, म्हणून काय करायचंय, घोडाले जापड्या लावणं गरज नसे तर नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचस. तसं तुम्हाला सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना तर आपण समाजाच्या कडे झापड्या लावून घ्यायच्या. आता तर देखोच नाही, आपले काय करणे त्यांकडे ध्यान देवाने, म्हणजे आपण सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हो, आणि सक्सेस होईनात ना मग दुश्मन बी आपली वाह वाह करस.
हो, जीवन जगायची पद्धत ज्याला कळली ना तो एकदम भारी जीवन जगतो. तसंच अभिमन्यूचं. अभिमन्यू अंतःकरणापासून सगळ्यांवर प्रेम करत होता, पण मेल्याच्या नंतर पांडव रडतील विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. कौरव रडत होते. महाराज काही जीन असेल त्या व्यक्तीचं, नाही का. आता सगळे जण रडतायत, पण धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं, कन्हैयाला सांगितलं, कन्हैया हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया, सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत म्हणतात, हो पांडव पुत्र मेलेला आहे, निरोप मला सांगायचा आहे सुभद्रेपर्यंत, मला जावंच लागेल, मला नाही म्हणायला चालणार नाही. माझे जगाचे मालक ब्रह्मांडाचा धनी आता सुभद्रेकडे निरोप घेऊन जातोय सांगण्यासाठी की अभिमन्यू मरण पावला. हा संदेश सुभद्रेला सांगायचा आहे. माझा भगवंत निघालेला आहे, पण निघाला ना रस्त्याने विचार करत होता, सुभद्राला जवळ सांगसू तुला एकुलता एक पोरगा मरी घ्या, खूप रडल, खूप अवकाळा करेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल. भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते, पण देव म्हणे आपण जरा हुशारीने निरोप सांगसू. आणि सांगू का, मौतना निरोप सांगणारा पहिले हुशार माणूसलेच धाडेत. आता मोबाईल वय घ्यात मनीषने, मोबाईलवर काम मिटीजाच, पण पहिले मोबाईल होतात नाही मनीषीन मौतना निरोप सांगाल कोणीतरी माणसे जायत, मोबाईल नाही होतात. तर मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या होईनात चंदू बाबा, मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या पण झाल्या आणि नुकसान बी तिथलंच होईल. मोबाईलमुळे मी तुम्हाला घर माले मोबाईलवर देखील राहणार, तुम्ही म्हणा कीर्तन ऐकी राहणार, बरोबर आहे ना. पण याच मोबाईलने मागला चालले इथला किडा पाडात मना घर ना कोणते मनाचा ना व्हिडिओ व्हायरल कर देना, घर परत किडा चालेल. चांगलं करणं बी मोबाईल माझे, वाईट करणं बी मोबाईल माझे. हा इथलं सत्यानाश करच नाव मोबाईल. हो 8 दिन लगू का पिवानं सुटी घेतं म्हणा, मग नंतर मन ध्यान मावना बदनामी का फल क्या पाया है मैं जानू या वो जाने, नाही का. मागला चालले 41 लिहा ते 61 वर गो व्हिडिओ व्हायरल व्हा पाहिजे 20 ना फायदा. म्हणजे जवळ माणूस बदनामच ना, भगवाननी काहीतरी चांगलं सोचेल रस आपला करता, एवढं ध्यान न ठेवा. मनीष बुक महाराजांकडे ध्यान देऊ नी. हो अजून सांगतो, मोबाईलमुळे काय काय वाईट घडलं. चांगलं तर झालं की भाई मोबाईल नव्हते तेव्हा जर का बाप मरे तरी पूर्ण हात पडे नाही, माय मरे तरी पूर्ण हात पडे नाही, बरेच नातेवाईक पोहोचत नाही प्रेतयात्रावर, असा प्रसंग येत. पण आता असं काय होत नाही. मोबाईलमुळे एवढा फायदा होईल की 2 दिन पहिले अंडेरबिटी ही बसस, 4 दिन पहिले ही बसस. हा मोबाईलमुळे फायदा, पण मोबाईलमुळे आता नुकसान सांगास. काही लोक त्याला प्रमाणना बाहेर वापरी राहणार. इथला येडावे झालेत मोबाईलमा काही लोक. हा इथला येडावे जायचे मोबाईल मा काही लोक. एक भाऊ मोबाईल चालवता दुसरा घरमा घुशी घ्या, त्याला सुधारणच नाही. हा व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या, मस्त टिपावर बशी घ्या, आपलं खुर्चीवर बशी घ्या. ती बहिणी बी टीव्ही दाखा येडी होती, तिने बी तोंडकडे दाख नाही. तिला असं वाटणं म्हणा मला कजूना, ती बहिणी बी चहा ठी दिना, चहा बनायशनी कप बरीशनी टिपावर ठी दिना. अहो भाऊ मोबाईल मा होता यांसमोर चहा ना कप दिक नाही, यांनी चहा ना कप हात माली ना, पेवाल कपात माली ना, वर तोंड कर वर दकस हो म्हणा, बापरे पिओ ते दुसरा घर नाही म्हणे आई. तर त्यांनी ध्यान मावून मी दुसरा घरमा घुशी येले. आता जर घरना मालकनी देखत तेव्हा मला एक बुकामा मुका कट्टा की म्हणे पटकन निघू दे आठीन. अहो भाऊ घरना बाहेर निघरा नेमका घरना खरा मालक ना येवाना गाव याना निघाना गाव, दोन्ही दारमा भेटणार ते राहिले. हाते आहो म्हणे, हाते आहो काय हाय काही करावं नाही, कोणचाडी हाते आपले. अहो निघी राहता तो घुशी राहता, घरना मालकनी यांकडे देखील याला देखील सांगे मी का तुमना घरमा घुशी होणो म्हणे. तो बी इंस्टाग्राममा येडा होता. म्हणजे मोबाईलनी इथला येडा करठी आहेत लोकेसली हिशोबना बाहेर. हो एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर एका दादाकडे बसलो, त्या भाऊनी त्यानं घराणा चालू कर दिना, बोलू नका ना. आठे बिनकाम ना का आराया मारत बाईच ना पुढे उभी होत नाही तुम्हाला काही. आठे काय आराया मारा ना, बाकी ना बाहेर बोलता वजन तर काढतात बर. घरमा सांगेल भाजी बी बायको रांधत नाही, सवय असते. बाकी नसले बाहेर वजन दा काढाने. ज्या दादाकडे पिशवी ठी तो दादा म्हणे महाराज, आता त्याला असं वाटणं महाराज 5 वाजता बसले भाऊ. अहो 2-3 तास राही म्हणजे मला घर नाही इतिहास बडा माहितीच पड जाई महाराजले. म्हणे महाराज बायको बोलती डोकं उठाडशे म्हणे, बोलती कट करस म्हणे, आणि काय बी बोलस म्हणे. म्हणतो तुनीच नाही रे घर परत दांगडो येत रे यार रे. तो म्हणे नाही म्हणे महाराज, म्हणे बोलती डोकं उठाडे म्हणता आता नाही नरडाना परिसरमा बाया नाहीत तशा.
नाही ना बहिणी सो तुम्ही नाहीत ना आता नाही बाया पड्या समजदार आहेत बा. तो म्हणे महाराज बायको बोलती कटकट करत बोलती डोकं उठाडशे तिनं जर डोकं फिरणारा रांता रांता बी लाटणं वडी फेकस म्हणे ओ म्हणा बापरे. त्या भाऊनी इथलं सांगते ना नेमका जेवणले बसणं तो भाऊ खाता खाता उठणं ताटवरते ना आणि डायरेक्ट जिनावर लागा पयत पयत दाबावर माल वाटणं म्हणतो पहिलेच सांगे भो यान बायको डोकं फिरेल याला राहू देईन मालेच कुठे टाकेन म्हणतो. मी बी जीवलीन जिनावर लागसा दाबावर गो. तो म्हणे काय हो महाराज आता कथा उन्हात म्हणे म्हणतो काय नाही भाऊ तू पै उन्हा मी बी पै उन्हा म्हणतो मार कान दाख मग अहो महाराज खाली रेंजना प्रॉब्लेम आहे कॉल येलो होता म्हणे दाबावर बोलालो ना ओ भाऊ खालीच सांग देता रे माल कुत्रांगत पै अडरतो ना कॉल नाही माले या मोबाईल असली इथलं येडं करटी असे लोकेशले हिशोबना बाहेर लोक येडावी जायचे. हो मैतीचा निरोप सांगायला माणसं जात होते पण मैतीचा निरोप सांगणारा माणूस सुद्धा हुशार लागे हुशार हुशार हुशार. हा वेड्या गाबाड्याचं काम नव्हतं पहिले मौतना निरोप सांगायला हुशार माणसे दाडेत नेमकं मन आजी मरणी चंदू बाबा मन आजी मरणी आणि मन काका बाबासने बटाशे मन चुलत काकाला सांगा म्हणे अण्णा तू जाईन सकुबाईला ये म्हणजे मन दाखली आत्याले तू जाईन मग सगूबाईला ये म्हणे बाकी ना म्हातारा बाबा सांगतच दे भाऊ नेमन सांगतो रे ब्यावाड नको रे ती पूर्ण माय मागायला जीव होता रे ती नाही ते झटका येईन ती पोरत जीवना काय करता काय होई जाईल नेमन समजाडीन सांगतो रे अहो मन चुलता म्हणे मला छानपणा ना कशी काढा मी बड बरोबर करली सु बाकी 150 ना आता कोण सांगेल ऐकत नाही बरं हा आवराव तसंच नाही आणि नेमका 150 ना ज्या राहताना त्यात फसतच एक बहीणले पुरणपोळी काय सजे नाही बाजूनी सासू मर जायला ती चुलत सासूल पलाय म्हणे आत्या मला 10 टाकणीशे म्हणे पायठा मग पुऱ्या कशा बनवण्या पडते म्हणे काही नाही बहीण 10शी झाली हो कोणती पुढे 10शी झाली हो त्या मग टाक देऊ हा म्हणजे तुम्ही कीर्तन मा शेतच बुवा हा हरभरण 10शी झाली हो त्यांना मग गुळ टाक देऊ पुरण बनायले हो पीठ मळीले हो इथला पीठ इथला कणिकले इथलं मीठ असं नेमन सांगी राहते म्हातारी आणि पीठ मळाय नका पुरण तयार करीले हो आणि पुऱ्या टाकाल बसणी का असा लोया बनाव तिथला माय 150 होती बस बस आत्या बाई मी पट बरोबर करली सो मला काय शिकाडू नका म्हणे शहाणपणा आता लोया भरा लागून बरोबर ऐकली ना आत्या चालणी गे आई बहीण पायटी उठणे लोया भरली ना पण पुरण मधमा भरा ना का वरतीन भरा ना आईज ऐकेल नव्हतं संध्याकाळी ना 5 लगून पुऱ्या टाकत बटणे आई बहीण हा 150 ना बोलता फस्त तसा मन चुलता बी आगा होता या काका बाबा सांगे देखरे अण्णा नेमन सांगतो रे असं करतो रे तसं करतो रे मला कशी काढा बड बरोबर करली सो म्हणे अहो नेमका घ्या म्हणा आत्याकडे म्हणा आत्याने ते म्हणे काय रे भाऊ कथा होणं म्हणे काही नाही बहीण म्हणे खेत बैल लेवायला जायला तू म्हणे मग तुला भेटा ली लागणं आता म्हणा आत्याला असं वाटणं बैल लेवायला जायला होता इथला दूर त्याने येले हो बुक्यान तिच्या येल याला काहीतरी रांधी टाकू काहीतरी स्वयंपाक करू आणि तवय ना स्वयंपाक बी सोपा होता तवय पाहुणचार म्हणजे काय राय बजेशने आमटीवर बी बागी जाय हो किंवा मग खिचडी बनाई खिचडी आणि तडण काढली ना तरी पाहुणचार वय जाय बरोबर आहे ना माडी बरोबर आहे ना असंच होतं ना पहिले बोलू नका रे खिचडी ना पाहुणचार राय बरं पहिले कारण तवय तांदूळ सुद्धा भेटत नाही गरीब लोक खिचडी खावायला भेटे नाही अशी परिस्थिती होती हो पण आडे खिचडी होणी का तांदूळ होणार का मला राजकारण म्हणा रबी समजत नाही चंदू बाबा पण खिचडीना विषय होणार का जीव असा करस ना मोदी साहेबच ना पाय धुवून पान पिले हो कारण मोदी साहेबच ना इथला उपकार घेत ना घर परत तांदूळ गोंट्या भरीन पडेल जाते हो पहिले खिचडी खावायला भेटे नाही हो जर पाहुणा उन्हात खिचडीना पाहुणचार जर करेत ना घरमाना एकच सदस्य जेवायला बसाडेत आणि घरमाना एकच सदस्य बसाडाना कारण असं होतं की खिचडी ऐन टाइमले खुटी नको जावं पाहुणा पैसना समोर इथला धाक होता खिचडीना हाती खिचडीना इथला नेतात पिटी या ना संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस ना पडा रे गोदडले रे टाका रे भो अरे आज बी खिचडीत दडकायले रे म्हणा बाप इथला आत्मागार होई जायले बहिणी सोन या बाकीच नाही तुमले ना तेवढं खिचडीनं सांग दी जातो 2 भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धी खायले जा दोन्ही पोरसले अर्धी भाकर दे जा पण भाकरी धडकाळ जा सोनचिडी सोनाय खिचडी बनच कर द्या तुम्ही बोलता दामा धरले प्रत्येक बाईस माई न 100 माई 95% बाईस ना दामा आवरास संध्याकाळी वहिनी 7:30 वाजनात समजी जास आता आपला आवक ना बाहेर रान ना का इथलं सोपं नाही भाजी भाकर किंवा भाजी पोळी बाया सरळ सरळ नवरा खुर्चीवर बटेल राहणं कॉटवर बसेल राहणं का सुरू करते माय डोकसं बी दुखी राहणं कंबर बी ठणकी राहणं मजा ना जीव करा ना काव माय खिचडी टाक देऊ माय हा आणि माडी ऐतून खिचडीन परसादी चांगला पोरीला दल देऊ घ्या ताकदच नाही राहिनी पोरेस मग
ताकदच राहिली नाही. पहिला म्हातारा दाखा तुम्ही 60-70 वरीस ना म्हातारा राहता तरी त्याच ना चेहरावर असं तेज राहस ना. हा आज ना 25-30 वरीस ना पोऱ्याला सुद्धा लाजाड देतीन. आज हा म्हातारा होतात पहिला, कारण खावायला चांगलं होतं. त्याचना माया जर भाजी कुठे जाय ना तरी पोऱ्यानं सांगा ना माडी मला भूक लाग जाईल. त्याचना माया असं काही माहिती का वाढत. सरळ सरळ पोळी ना काला, भाकर ना काला, त्यानावर तेल टाक देत, गुई चुरी देत, खाय भाऊ तेल ना काला, असा दांडगाला म्हातारा राहत. हाते जर भाजी सरनी हातेनी माय सरळ सरळ उठवणी सोपं बनावस मॅगी. माडी तू मॅगी खावाडी तर कोय बी हागी दी चांगलं खावाडत जाय त्याले. आई मॅगी कताई नाही येलशे झाली. हा पहिला म्हातारा दगड राहत ना आलं रुचलीन मागे फेक देत पहिला म्हातारा. हो असा म्हातारा होतात पहिला. आता आमना दोंडाचा मा 23 वरीस ना पोऱ्या त्यानं हात मुड झाला होता. गयामा पाटा गुंडाई फिरांत म्हणतं काय रे बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुड घ्या म्हणतं. कसं काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज. मी म्हणा भाऊ तू मागे ते बकरीन गोमाल देणं म्हणे. हत तुम्ही आणना बानाड सुरू बकरीन गोमाल देणं ना हात मोडले ना तुम्ही उलगेल वावरनी. हा खावालेच चांगलं नाही महाराज, खावालेच चांगलं नाही मनीषी नाही पाहिजे ती. म्हणून तुमले विनंती आहे बहिणी सोन थोडा त्रास लेत जा. कवय मोय खिचडी खात जा, भाकरी पोया टाकत जाऊ बहिणी सोन. आता म्हणा आत्यान देखा मन काकारेन मस्त स्वयंपाकला दिना मन काकान जेवण करले ना म्हणा आत्यान दारमा निम्न झाड होता झाडकाल मस्त खाट टाकली नाही झोपिली नाही या भाऊनी. कसाला जायला होता कसान करता जायला होता मग इथना निरोप सांगाले. मस्त झोपिली ना म्हणतं खाट गादी टाकीस नाही. 4:45 वाजा लुट ना म्हणे सखूबाई चहा टी दे म्हणे. म्हणा आत्यान चहा टी दे ना भाऊन चहा पिली ना म्हणे. सखूबाई गरमा शर्ट टांगेले तेवढं काढ दे म्हणे. म्हणा आत्यान शर्ट दे ना भाऊन शर्ट घालले ना म्हणे. सखूबाई चाल म्हणे. आणि कुठेर भाऊ म्हणे तू ते बैलीले वाली येलो होता ना. नाही म्हणे सखूबाई चाल म्हणे घर म्हणे. का बरं भाऊ म्हणे काकू जात राहिली म्हणे. ऐकवय सांगा नव्हतं हो बानट सुरूत ना ऐकवय सांग नव्हतं हो उलगेल वावर म्हणजे बाकीचले आई बी सुधरत नाही कवय काय करू. हो इथं स्वतः हा ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक माहितीचा निरोप घेऊन जातोय पण मनात विचार करतोय जर मी सुभद्रेला जाऊन सांगेल सुभद्रे तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला. सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल असे भरपूर प्रश्न होते सुभद्रेच्या मनामध्ये. देव गेले आणि सुभद्रेला सांगायला लागले सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या पोराला. म्हणले नाही ग भाई तुझा अभिमन्यू गेला. हो रे दादा माझा मुलगा आहे तसा योद्धा कुठेतरी युद्धाला पाठवलं का. म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्याला कायमचा सोडून गेला. ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. देवाच्या मनात किती प्रश्न होते. सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल माझी केस धरेल याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसलेली आहे. जुन्या लोकांना माहिती असेल माहितीचा निरोप कानावर पडल्याच्या नंतर दुःखद बातमी कानावर पडल्याच्या नंतर बाईच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे. बाई रडली पाहिजे. जर बाई रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. मग बाई रडत नाही या सुभद्रा म्हणजे नक्कीच वेडी झाली की काय. भगवंत जवळ आले सुभद्रेचा हात धरला. सुभद्रेला सांगितलं सुभद्रे अगं रण्णा अगं काय दगड्यासारखे हृदयाचे झाले. सुभद्रे अगं रण्णा अगं तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला. सुभद्रा तुला रडायला येत नाही का. सुभद्रा एकही बोलत नाही दोनही बोलत नाही. म्हणजे सुभद्रे रण्णा ग अगं तू माय आहेस की दुश्मन. सुभद्रानं ऐकल्याच्या नंतर देवाकडे बघितलं. देवाला सांगितलं देवा मला रडायला सांगतोय मला एक प्रश्नाचं उत्तर देशील का. म्हणले काय बाई सांग ना. देवा मला रडायला सांगतोय. अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते हरिविना. अरे तूच सांगतो गीतेमध्ये मी बोलविल्या विदू बोली मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण हाले. तूच सांगतो ना तुझ्या सत्यशिवाय झाडाचं पान हलत नाही. म्हणले हो माझा मुलगा मरावा तुझ्या सत्यशिवाय इथे काहीच होत नाही. मग माझा मुलगा मेला कोणाच्या इच्छेनुसार तुझ्याच मर्जीने ना. म्हणले हो मग तुझी इच्छा होती माझा मुलगा मरावा. तू आमचा भगवंता तुझ्या मनासारखं झाला. आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू. कृष्णा सांगणारे काय करू करावे ते मनी समाधान. साधकांना पटलं. मग साधकांनी तुकोबरायांना विचारलं तुकोबराय भोगतोनाकडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. आम्ही समाधानी जीवन जगू पण समाधानी जीवन जगण्याचा काय मार्ग आहे तुमच्याकडे सांगता येईल का. तुकोबराय सांगतात समाधानी जीवन जगायचं असेल स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा त्या गोविंदाचं भजन करायचं. अभंगाच्या दुसऱ्याचं मनोनिया
मनवा गोविंदू वेळोवेळा 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 मनोनिया जय हो मनोनिया मनोनिया मानून ये मनमुनी मानून ये किती वाजले मला सांगा. चला चला लवकर चला. हरी हरी जय हरी 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 को मागी किलो 1.5 किलो माल आहे तिथला कर नका मी बी गरज असू रे नका किडा पाडणार आहे होऊ द्या अर्धा वैरा नाणार आहे. विठ्ठल विठ्ठल शपथ आहे खोटं बोलायचं नाही. हां कोणी कोणी भजन कर बाकी नाच नाही देवनी काय तर रात्री जायचे का. अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन श्रावण महिना चालू आहे. अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने देवाची भक्ती करायला पाहिजे. बसल्या जागेवर नुसतं विठोबा रुक्माई म्हणणं होतं ते बी करतात नाही लोक. तुम्ही का असं म्हणलेले उदड देतील निधी बिल्यान बुगलाय फेक द्या असं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची आणि भक्ती करायची असेल तर मी प्रत्येक कीर्तनातून परिचय देताना सांगतो की भक्ती करायची असेल संतांसारखी करावी नाही तर माझ्या राधाराणीसारखी करावी. राधेनं देवावर प्रेम केलं तसं तुम्ही सुद्धा देवावर प्रेम केलं पाहिजे. किती वेळ प्रेम केलं ऐका ना. जर देव दिसत नाही तरी भेटण्याची राधेला किती ओढ होती लक्षपूर्वक ऐका. हे तुझ्यानं माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्यानं माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. इकाना काना रे भेट देना मला 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 कान्हा रे भेट देना मला कृष्णा रे भेट देना मला कान्हा रे भेट देना कृष्णा रे भेट देना मला. भेटण्याची राधेला गोपिकांना जशी ओढ होती ना तशी भगवंताला भेटण्याची आपल्याला सुद्धा ओढ असणं गरजेचं आहे. तोपर्यंत जीवनाचा उद्धारच नाहीये. देवावर प्रेम कसं करावं शिकायचं असेल गोपिकांकडनं राधेकडनं शिकावं. ऐका. हे दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई. आटे देव न भजन म्हणत नाही
चांगले तुम्हाला परिसर मा सप्तावत राहतच म्हणशील लोक चांगला आहेत आता काय काय गावेस मा इथलं बेकार काम शे ना काही म्हाताराशने वय वय जास्त तरी सुधरत नाही कोणती वय मा काय करू स्टँडले एक म्हातार होतं 75 वर्षनं म्हातार उभं होतं 75 वर्ष म्हातार मला माहिती आहे तरुण कितला कानकोली आहे की ना हाती होऊ ना मुद्दावर महाराज 75 वर्षनं म्हातार स्टँडवर उभं राही म्हण राहिलं ए आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती एक बुका मा मुका कट्टा म्हणतो 75 वर्षनी वयमा जर या किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होते 75 वर्षनी वयमा म्हातारा म्हण राहिलं ए धोकेबाज वतीरती आई त्या किरात का चाले ना अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपले टाकायचे भगवंता प्रतीचे लक्षपूर्वक आहे का चालले महत्व नाही आपण आपला भाव काय ते महत्व नाही हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ 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 गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ के आ गई द्वार छोड़ के आ गई तेरी बातें में कान म्हातारास ना ज्या म्हातारा देवनं नाव लेतत नाही त्यास ना आता तरुण भाऊसले व्याडे भजन म्हणान सांगू ना विठो भरूक मग याडे म्हणतात नाही मग या काय म्हणतात माहितीये का एखादी पोरणी असले इन्स्टाले ब्लॉक कर या रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतच पडेल बी तडाना आडे बटन तरी बडी बडी म्हणतस या हे पाखऱ्या आजाद केलंय तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तुला पाखराले तून पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तून पाखरून फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारायला तरी ठेवलं होतं रे बाणट सुरूत नाले तून पाखरून पक्क ठरायला होतं म्हणलं गिन्नी बुंदी यालेच वाढायला लावसो असं उलट तून पाखरू लगीन करीन जास्त 3 वर्ष मा माहेर माहेस ना 1 वर्ष ना पोरग कड्यावर रास अव चौक मा बटेल रास याल दकीश यान पाखरू त्यान लेकरूल सांगस त्यानं पोरग आले बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाई तू न पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होत नाही काहीतरी भगवंतासाठी म्हणल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होईल म्हणून काही का असे ना भगवंता प्रतीचा भाव आपण व्यक्त झालं पाहिजे जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया 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 सांगायचं तात्पर्य एवढंच आहे चाल कोणती त्याच्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे नाही का ते शब्द काय असतील पोरपोऱ्यासाठी म्हणस पोऱ्यांसाठी म्हणस होईल तो भाग वेगळा आहे आपण आपल्या देवनासाठी म्हणू बरोबर आहे की नाही देवासाठी म्हणल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो कितल्या बहिणीशने म्हणा विठू भरूक माय खरं खरं सांगा शपथ आहे तुमले खोटं बोला नाही तुमले दोंडायचा आणि रव्यान शपथ बाकीने बाया तरी वर बोट करतील मरी बिग्यात आपले का सुतकले ना डाव्या माय जाऊन आटे देवनं भजन म्हणान सांगू आडे म्हणतीत नाही आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही लगीन मग तुम्ही आडे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होतील बरोबर आहे ना 1000-1500 बाया आहेत तुम्ही लगीन मग फक्त 15 बाया बट्टी रातले गाणं म्हणाल तरी अख्खा गावाला झोपू देत नाही बहिणीचं तुम्हाला 1000-1500 बाईसना आवाज कितला यायला पाहिजे होता हा पण आटे म्हणतीत नाही अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने डाडी मुखाने नामचिंतन आटे म्हणान सांगू आटे गाणा देवना म्हणतीत नाही मग काय म्हणते तुम्ही हे कोणी टाकी अंगण मा खाट शिलगायतीच होती काटली यंदा
हा मन ठरेले यंदा कितला का दांगडो आहे ना शिलगाई देणे ती खाटली म्हणतच बा मन नाही म्हणणं लोक म्हणतस की काही काही शिक्षक कंजूस राहतो भाषा पण आमना सर इथला दिलदार आहेत ना महाराज इतका दिलदार आहेत नुसतं श्रावण निमित्त घरात सत्यनारायण आणि तेवढ्यासाठी 1 लाख रुपये खर्च करणं इथलं सोपं नाही शे बरोबर आहे की नाही हो 1 लाख रुपये आपलं कीर्तन म्हणा म्हणजे 1.25 पडीत जा हो इतकं सोपं नाही पण सर तुम्हालाही धन्यवाद सांगेल खरंच खूप मोठ्या उदार अंतकरणाचे आहात आणि तुम्ही बी एकलावर काय होतं नाही बा तुमले सपोर्ट देणारी ती माऊली बी चांगली बिचारी मॅडम कारण त्या ताईंचा मॅडमांचा खूप आग्रह होता सरांना रविकिरण महाराजांना आपल्याला वारुडला घेऊन जायचे हो आता सर्वांची इच्छा आहे म्हणे कानबाई वाल पटलं ना कानबाईनं गाणं वाल पाहिजे मग आता ऐका आपण काना देशातील लोक आहोत कानबाई म्हणजे तीच राधाराणी आपण इकडे बसवतो कानबाई रानबाई नाही का कानबाई रानबाई त्याच राधाराणी आणि रुक्मिणी आहे वेळ आला तर पटवेल मी तुम्हाला आपला कान्हादेश ज्या लोके खानदेश म्हणतात त्यासले रिक्वेस्ट आहे अहो खानदेश नाही आई जवळ औरंगजेबनं राज होतं तो या खानदेश बनाय दिना ओरिजिनल आपला कान्हा देश आहे कोणता आहे आपला कान्हा देश आहे आणि कान्हा देशामध्ये कान्होबा आलेला आहे म्हणजे कृष्ण भगवंत येऊन गेलेले आहेत इथं राधाराणी येऊन गेलेली आहे म्हणून आपला कान्हा देश म्हणून ओळख आहे आता सगळ्यांना वाटत असेल कानबाई मातानं गाणं व्हायला पाहिजे मी नक्कीच कानबाई माता म्हणेल पण विनंती असेल ज्यांना ज्यांना वाटतं की कानबाई माताचं गीत झालं पाहिजे आणि कानबाई माता आपल्या कान्हा देशाची श्रीमंती आहे त्यांनी सगळ्यांनी जागेवर उभं राहून हजेरी लावायची तोवर मी जरा 2 मिनिटं माऊली ज्ञानोबरायांचं भजन गाऊयात मग तुम्हाला गीत ऐकवतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मनी कानबाई नीलाल बादलनी येवो माय माय मनी कानबाई पिवळा
माय माय म्हणी कानबाई ओ माय म्हणी हर हर काय बोलली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणी हर हर काय बोलली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणे हर हर काय बोलली ओ माय माय म्हणे कानबाई माय म्हणे हर हर काय बोलली ओ माय माय म्हणे कानबाई माय म्हणी हर हर काय बोलली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणी हर हर काय बोलली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणे हर हर काय बोलली ओ माय माय म्हणे कानबाई माय म्हणे हर हर काय बोलली ओ माय माय म्हणे कानबाई माय म्हणी रव्वाले निघाली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणी रव्वाले निघाली ओ माय माय म्हणी कानबाई माय म्हणे रव्वाले निघाली ओ माय माय म्हणे कानबाई माय म्हणे रव्वाले निघाली ओ माय माय म्हणे कानबाई ध्यान पडणी दाखवली ओ माय माय म्हणी कानबाई ध्यान पडणी कने राजानी ओ माय माय म्हणी कानबाई हरी ओ माय माय म्हणे कानबाई ओ माय माय म्हणे कानबाई बोला कानबाई माता की कानबाई माता की